निवेदन शब्दाचा अर्थच जीवरूप मीच आत्मरूप मी मध्ये विसर्जन होणं. मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण. जे स्वतःला भक्त म्हणवून घ्यायचं आणि प्रत्यक्षात मात्र त्याच्यापेक्षा वेगळा राहून त्याची उपासना करायची, हा प्रकार अत्यंत विपरीत आहे. कारण हा भक्त कसा असतो, तर शिव भूत्वा शिवम यजेत या भूमिकेत असतो. म्हणजे शिवच होऊन तो शिवाची पूजा करतो. हे तो भगवंतापेक्षा अजिबात वेगळा राहत नाही. श्री समर्थांच्या चरणांना शिरसाष्टांग नमस्कार करते. श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणांना शिरसाष्टांग वंदन करते. श्रद्धेय मंदातेंना मनपूर्वक नमस्कार करते. आचार्य आदरणीय माधुरीताईंनाही मनपूर्वक वंदन करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते. आणि नवमी भक्ती जी आत्मनिवेदन तिच्या चिंतनाला आपण आज सुरुवात करणार आहोत. भक्तीचे 8 प्रकार आपण बघितले. तर भक्तीचे हे 8 प्रकार जे आहेत, हे भक्तीचे अवयव आहेत. तर आत्मनिवेदन हा भक्तीचा आत्मा आहे. त्या 7 भक्तींचा परिणाम म्हणून भगवंताशी सख्य निर्माण होतं. आणि सख्य भक्तीचं रूपांतर आत्मनिवेदन भक्तीमध्ये होऊन जातं. आणि जो विभक्त असतो तो भक्त होऊन जातो. म्हणजे भगवंताशी एकरूप होऊन जातो. आणि जो भगवंताशी एकरूप होऊन जातो त्यालाच भक्त म्हणावं, असं समर्थ आपल्याला या समासामध्ये सांगतायत. मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण. जे स्वतःला भक्त म्हणवून घ्यायचं आणि प्रत्यक्षात मात्र त्याच्यापेक्षा वेगळा राहून त्याची उपासना करायची, हा प्रकार अत्यंत विपरीत आहे. कारण हा भक्त कसा असतो, तर शिव भूत्वा शिवम यजेत या भूमिकेत असतो. म्हणजे शिवच होऊन तो शिवाची पूजा करतो. हे तो भगवंतापेक्षा अजिबात वेगळा राहत नाही. मूळचा सच्चिदानंद असलेला, मूळचा आत्मरूप असलेला जो जीव आहे, तो अविद्येमुळे, अज्ञानामुळे, मायेमुळे वेगळ्या लक्षणांचा होतो. आणि मूळचा आनंदरूप असलेला जीवात्मा मी सुखी आणि मी दुःखी असं आयुष्यभर द्वंद्वमय जीवन जगतो. खरं तर आनंद हेच मूळचं काय आहे, तर जीवाचं स्वरूप आहे. ते मूळचा अजर अमर असलेला, मी जन्माला येणारा, मी म्हातारा होणारा, मृत्यूपंथानी जाणारा, म्हणून काय होतं, तर जीवनभर तो दुःखी असतो. जीवाला जेव्हा संत संगतीमध्ये श्रीगुरूंच्या कृपेने स्वतःच्या स्वरूपाची ओळख पटते, तेव्हा तो तेच होऊन जातो, म्हणजे विभक्ताचा भक्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव शोधावया गेलो, देवची होऊनी ठेलो. आम्ही देवाचा शोध करायला निघालो, पण आम्हीच देवरूप होऊन गेलो. आम्ही देवापेक्षा वेगळे राहिलोच नाही. शेजारतीमध्ये समर्थ म्हणतात, राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया दुजा नुरेसते धामी. आम्ही रामाशी एकरूप होऊन गेलो. त्यामुळे काय झालं, तत्व कसं आहे, तर एकमेव अद्वितीय आहे. आणि एकमेव अद्वितीय तत्व असल्यामुळे आम्ही त्या तत्वाशी एकरूप झालेलो असल्यामुळे अनुभव घेणारा, ज्याचा अनुभव घ्यायचा त्याच्याशी एकरूप झालेला असल्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळा असा कोणी शिल्लकच राहिलेला नाहीये. बघा, नेहमी उदाहरण दिलं जातं, मिठाची बाहुली जर समुद्रामध्ये टाकली तर ती समुद्राशी काय होते, तर एकरूप होऊन जाते. ती वेगळेपणा आणि तिचं अस्तित्व अजिबात शिल्लक राहत नाही. अगदी त्याचप्रमाणे हा जो असतो तो भक्त भगवंताशी एकरूप होऊन जातो आणि यालाच आत्मनिवेदन असं म्हटलेलं आहे. निवेदन शब्दाचा अर्थच जीवरूप मीच आत्मरूप मी मध्ये विसर्जन होणं. ही 6वी ओवी जी आहे समर्थांची या समासामधली, त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात, भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान. आता इथे समर्थ आपल्याला या ओवीमध्ये विचार करायला सांगतात. तर आपण ज्या दास्य भक्तीपर्यंतच्या ज्या भक्ती आपण बघितल्या, त्याच्यामध्ये आपण प्राधान्याने प्रेम, श्रद्धा, निष्ठा याच्यावरती आपण जास्त भर या भक्तींमध्ये दिला गेलेला आहे. आणि कृतिशील साधना जास्त आहे. त्याच्यामध्ये विचार आहे, पण फार कमी आहे त्या भक्तींमध्ये. आणि अंतःकरणात प्रेम असणं, श्रद्धा असणं, निष्ठा असणं आणि सतत कृती आहे.
बघा, श्रवणाची कृती आहे, कीर्तनामध्ये सुद्धा कृती आहे, नंतर अर्चन आहे, वंदन आहे, दास्य आहे. आता त्याच्यावर विचार नक्कीच आहे, पण तो थोडा गौणत्वानी आहे. आता ही कृतिशील साधना जी आहे आणि ही जी विचारांची साधना जी आहे, समर्थ इथे विचार करायला सांगतायत, त्याला चिंतनशील साधना असं म्हणतात. आणि या भक्तीमध्ये जर आपण हा समास वाचला, तर आपल्या लक्षात येईल, की समर्थ याच्यामध्ये संपूर्ण वेदांत शास्त्र बोलतायत आपल्याशी. म्हणजेच आपल्याला विचार करायला सांगतात. आता भक्तीमध्ये सुद्धा विचार आहे, नंतर ज्ञानामध्ये सुद्धा विचार असतोच. पण प्राधान्याने ज्ञानामध्ये काय असतं तर विचार असतो. आणि समर्थ इथे आपल्याला बोलतात, भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान. भक्त विभक्त असणं शक्य नाही आणि विभक्त भक्त असणं शक्य नाही. आणि इथे समर्थ म्हणतात की शास्त्रशुद्ध विचार करा, वेदांत शास्त्रानुसारी विचार करा, संत विहित विचार करा, श्रीगुरु विहित विचार करा, तर हा जो गुंता आहे, मी जे काही इथे सांगतोय तुम्हाला, हा गुंता जो आहे तो सुटून जाईल. नवमी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे. या नवमी भक्ती जी आत्मनिवेदन भक्ती आहे, त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे तर जीवाचं आत्मस्वरूपाशी ऐक्य झालं पाहिजे. आता भक्तीमध्ये आपण काय म्हणतो, भक्ताचा भगवंताशी भक्त एकरूप होऊन जातो. आणि इथे जीव ब्रह्मैक्य सांगितलंय ज्ञानामध्ये. निवेदनाचं लक्षण सांगताना समर्थ म्हणतात, ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी व्हावे आपण, करावे तत्व विवरण म्हणजे कळेल. देवातील ब्रह्मतत्व जे आहे ते स्पष्टपणे समजावून घ्या आणि जीवभाव समर्पित करा. म्हणजे कुठे संदिग्धता ठेवू नका. ज्या तत्वाशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे ते तत्व समजावून घ्या. आता देवातील ब्रह्मतत्व स्पष्टपणे समजावून घ्या असं जेव्हा समर्थ म्हणतात, तर देव शब्दाचा अर्थ आपल्या समोर काय सांगितलेलं शास्त्रांनी? बघा, देवामध्ये दिव धातू आहे. आता त्याच्यामध्ये एकाचा अर्थ होतो लौकिक प्रकाश आणि दुसरा आहे तो अलौकिक प्रकाश आहे. आता लौकिक प्रकाशामध्ये आपल्या सगळ्यांना दिसतं. लौकिक प्रकाश म्हणजे दिव्याचा प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश आहे, अग्नीचा प्रकाश आहे. हे सगळे लौकिक प्रकाश आहेत. आणि ज्ञानेंद्रियांना काय होतं तर लौकिक प्रकाशामध्ये दिसतं. पण दिसण्यामागे जो कळवून देणारा जो आहे, कळतं कोणाच्या सत्तेवरती दिसलेलं कळतं. बघा, दिसणं आणि कळणं या प्रक्रिया इतक्या निमिषार्धात होतात, की आपलं लक्ष जे असतं ते फक्त दिसण्याकडे असतं, कळण्याकडे नसतं. पण दिसण्याच्या मागे जो कळणारा आहे ना, तो देव आहे. आणि त्याच्या सत्तेवरती, ज्याला केनोपनिषद कानाचा कान म्हणतं, वाणीची वाणी म्हणतं, जे कानाच्या मागे अधिष्ठान रूपाने तो आत्मा आहे. पण त्याच्या सत्तेवरती कानाला ऐकू येतं. त्याच्या सत्तेवरती वाणी जी आहे ती बोलते. आणि हा जो देव आहे, ज्याला आत्मा म्हणतो, ज्याला आपण ब्रह्म म्हणतो, त्या देवाचं स्वरूप जे आहे ते समजावून घ्या. बघा, आता देहामध्ये आत्मा आहे, म्हणजे पिंडामध्ये आत्मतत्व आहे आणि ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व आहे. आता एवढाच भेद आहे. जे चराचरामध्ये जे ओतप्रोत भरलेलं जे परब्रह्म जे आहे, ते जेव्हा देहामध्ये जणू काही असा शब्द वापरला शास्त्रकारांनी, जणू काही सीमित झाल्यासारखं होतं, म्हणून त्याला आत्मा म्हणतात. आणि व्यापक तत्व जे आहे त्याला परब्रह्म तत्व म्हणतात. एक नेहमी उदाहरण दिलं जातं, लोटी भांड आपल्या समोर भरलेलं असतं बघा. आता भांड्यात पाणी आहे, लोटीत पाणी आहे. पण आपण भांड्यातल्या पाण्याला भांड्यातलं पाणी म्हणतो आणि लोटीतल्या पाण्याला लोटीतलं पाणी म्हणतो. अगदी त्याचप्रमाणे तत्व एकच आहे, पण देहात आलं की त्याला आत्मा म्हणतात आणि देह निरपेक्ष तत्व जे आहे त्याला परब्रह्म तत्व असं म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात की हा देव जो आहे, हे देवातले ब्रह्मतत्व जे आहे ते अतिशय स्पष्टपणे समजावून घ्या. सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या अतिशय स्वच्छ करून घ्या. आणि ह्या सगळ्या संकल्पना, तत्व झाडा म्हणजे काय, हे सगळं समर्थांनी या समासामध्ये सांगितलंय. खरं तर तो एका तासामध्ये होणारा समास नाहीये, पण तरी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू की एका तासामध्ये आपल्याला ह्या समासाचा विचार करता येईल. म्हणजे ह्या संकल्पना जेव्हा समजावून घेतल्या जातात, तेव्हा जीव, जगत, ईश्वर, ब्रह्म, माया या सगळ्या संकल्पना साधकाला अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट झाल्या पाहिजेत, की जीवाचं जगताशी काय नातं आहे, जीवाचं ईश्वराशी काय नातं आहे, ईश्वर आणि ब्रह्म म्हणजे काय, ईश्वराचं ब्रह्माशी काय नातं आहे, माया जी आहे त्या माया ही संकल्पना स्पष्ट करून घ्यावी लागते. आता या व्यावहारिक सत्तेमध्ये हा प्रत्येक
प्रत्येकाचा काय आहे तर एक एक रोल आहे. आणि व्यावहारिक सत्यामध्ये ईश्वर हा कोण आहे? हा सगळ्या सृष्टीचा नियंता आहे. हे अगदी छान स्वच्छ स्पष्ट संकल्पना झाल्या ना, की मग ब्रह्मतत्व जे आहे ते ब्रह्मतत्व आपल्याला लक्षात येतं, की एकच परब्रह्म तत्व आहे ते अधिष्ठान रूपाने आहे आणि त्याच्यावरती हे सगळं जे आहे ते ईश्वरासकट हे काय आहे तर सगळं अध्यस्त आहे आणि जो खरा देव आहे तो एकच आहे. आता इथे ज्ञानाचा विचार आहे. आता भक्तीमध्ये प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि त्या अंतःकरणामध्ये भक्ती, प्रेम, श्रद्धा असलं, की काय होतं तर त्याचा एक अनुभव येतो. आता संतांचे अनुभव असाच आहे. मग आपण थोडा विचार करू आणि जरा जास्त स्पष्ट करून घेऊयात. आता भक्ती श्रेष्ठ की ज्ञान श्रेष्ठ? असा वाद अनेक मंडळी घालतात आणि म्हणतात सुद्धा, की आमची आपली भक्ती बरी. तो ज्ञानाचा विचार वगैरे खूप डोक्याला काय येतात तर मुंग्या येतात, अजून पुढे जाऊन डोंगळे येतात. पण असं काही नाहीये. पण संत जे असतात ना, त्या संतांच्या मनामध्ये असं कधीच द्वंद्व नसतं आणि अतिशय सोपं करून शास्त्र आपल्याला सांगतात. बघा आता सर्व संतांना आत्मसाक्षात्कार झाला होता आणि आत्मानुभूतीमधून संत तुकाराम महाराज म्हणतायत, की वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. संत सोयराबाईंचा अभंग सगळ्यांना परिचित आहे. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. आता हा अभंग जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याच्यामध्ये संपूर्ण वेदांत तत्वज्ञान सोयराबाईंनी या अभंगांमधून सांगितलेलं आहे. आता कुठे वेदांत शास्त्राचा अभ्यास करायला गेल्या होत्या सोयराबाई? कुठेच गेल्या नव्हत्या. आता संतांचे अभंग जर आपण बघितले, श्रवण केले किंवा त्यांच्या ग्रंथरचना ज्या आहेत, त्या कुठेही शास्त्राला सोडून नाहीयेत. भले ते कुठल्याही वेदांत शाळेत गेलेले नाहीयेत ते शिकण्यासाठी. मग हे ते ज्ञान आहे ते येतं कुठून? तर हे ज्ञान भक्तीतून जन्माला येतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "भक्तीच्या पोटी जन्मले ज्ञान." गोंदवलेकर महाराज म्हणतात, "भक्ती ही आईसारखी आहे, तर ज्ञान हे कडेवरील मुलासारखं आहे. भक्त ही गाय आहे, तर ज्ञान हे वासरू आहे. गायीच्या पाठोपाठ वासरू येतच, अहो ते जाणार कुठे?" भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात, "श्रद्धावान लभते ज्ञानम." श्री समर्थांचं चरित्र जर आपण अभ्यासलं, आता हा विचार कशासाठी चाललाय बघा, नवमी भक्ती आत्मनिवेदन भक्ती आहे आणि ते वेदांत शास्त्र जे आहे ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे. श्री समर्थांचं चरित्र जर आपण अभ्यासलं तर लक्षात येतं, की श्री समर्थांनी टाकळी येथे असलेल्या वास्तव्यात समर्थ पुरश्चरण करत होते. दुपारी माधुकरीसाठी पंचवटीत येत होते. नंतर काळाराम मंदिरामध्ये अनेक विद्वज्जनांची प्रवचन श्रवण करत होते. नाशिकमध्ये अनेक विद्वान मंडळींच्या संग्रहातील ग्रंथांचा धांडोळा समर्थांनी घ्यावा आणि रात्री पुन्हा टाकळीत थांबावं, असं रोज त्यांचं चालायचं. आणि या तपश्चर्येच्या जो 12 वर्षांचा काळ होता, त्याच्यामध्ये कितीतरी ग्रंथ समर्थांनी अभ्यासलेले आहेत, समजावून घेतलेले आहेत. अनेक विद्वान आचार्यांचा परिचय समर्थांनी करून घेतलेला आहे. काही ग्रंथ समर्थ टाकळीला नेऊन रात्री अभ्यासत होते. ग्रंथारंभ लक्षणामध्ये समर्थांनी यादीच दिलेली आहे, की त्यांनी किती ग्रंथांचे आधार या दासबोध ग्रंथाला घेतलेले आहेत. आता त्यांनी अभ्यासल्याशिवाय शक्य आहे का हो? म्हणजे एवढ्या ग्रंथांचा समर्थांनी अभ्यास केलेला आहे. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, उपनिषदे, भागवत, वेद, वेदांत. आता सगळ्या ग्रंथांचा समर्थांनी अभ्यास केलेला असणार आहे. का समर्थ वाग्देवता मंदिर धुळे येथे आजही समर्थांनी लिहून काढलेली त्यांच्या 15व्या वर्षीची वाल्मिकी रामायणाची मूळ प्रत उपलब्ध आहे. ती आपल्याला आजही बघायला मिळते. का समर्थ चरित्र जर आपण बघितलं तर गायत्री पुरश्चरण, रामावरती अत्यंत श्रद्धा, निष्ठा, प्रेम, रामनामाचा जप, त्यानंतर रामरायांनी दिलेलं दर्शन. आता श्रीराम हे समर्थांचं दैवत आहे, उपास्य दैवत. तेच त्यांचे श्रीगुरु आहेत. तेच त्यांचं परब्रह्म आहे. जे सगळी नाती ही श्री समर्थांची श्रीरामाशी जोडलेली आहेत. आणि त्याबरोबर समर्थ वेदांत चर्चा आणि श्रवण सुद्धा करत होते. म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा अतिशय सुरेख संगम आणि श्री गुरु श्रीरामाची त्यांच्यावरची अपरंपार अशी कृपा. तरी समर्थ बोलतायत, एक राम आहे खरा, तिकडे गुरु परंपरा. आता खरा राम जेव्हा असं म्हणतात तेव्हा खोटा राम असला पाहिजे की नाही? म्हणजे एक राम आहे खरा म्हणजे तो ब्रह्मरूप राम आहे आणि त्या ब्रह्मरूप रामाकडे आमची काय आहे तर गुरु परंपरा आहे.
आणि यातूनच आत्माराम हा शब्द येतो. निर्गुणवाचक आत्मा आणि सगुणवाचक राम. खरा राम कोण आहे तर तो निर्गुणवाचक जो राम आहे. पण समर्थांच्या अतिशय सुरेख उभे आपल्याला ग्रंथामध्ये बघायला मिळतात. बघा, रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, म्हणून या तुवा केले पाहिजे आधी. जे नेणवे पुराणी, जेथे सिणल्या वेदवाणी, तेची आता येची क्षणी बोधीन गुरुकृपे. समर्थ म्हणतात, रघुनाथ कृपेने आम्हाला ज्ञान झालं, रघुनाथाचं भजन केलं म्हणून आमचं महत्व वाढलं. बघा, आधी केले मग सांगितले, हे समर्थांचं वचन आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तू पण आधी ते कर, जे वेद पुराणांनाही जे सांगता येत नाही, श्रुती पण नेती नेती म्हणतात, ते तत्व मी तुला गुरुकृपेने सांगेल आणि गुरुकृपेने तुला सुद्धा त्याचा अनुभव येईल, ते कळायला लागेल, त्याचा तुला अनुभव येईल. स्वानुभूतीमधून समर्थ हे बोलतायत. आता ही स्थिती जी आहे, जी आता आम्ही सांगितली, ती स्थिती आपल्या सर्वांना यावी ही संतांची तळमळ असते. म्हणजे भक्तीतून ज्ञान जन्माला यावं. कारण भक्ती सुरुवातीला सोपी वाटते सगळ्यांना आणि म्हणून सुरुवातीला ज्या भक्ती सांगितल्यात, बघा आपल्याला सगळ्या त्या जमण्यासारख्या आहेत. आणि भक्तीतून ज्ञान जन्माला यावं म्हणून सुरुवातीला 8 भक्ती सांगितल्या. जसं देवाचं भजन करावं, तसं श्रीगुरूंचं भजन करावं, मानस पूजा करावी, हेही समर्थ या सगळ्या भक्तींमध्ये सांगतात. आणि या भक्ती जशा करायला पाहिजे तशा. खूप महत्वाचं वाक्य आहे. या भक्ती मला जमेल तशा नाही, तर जशा करायला पाहिजे तशा श्रद्धायुक्त अंतःकरणाने, प्रेमयुक्त अंतःकरणाने, निष्ठायुक्त अंतःकरणाने, देवाचं अस्तित्व आहे अशा बुद्धीच्या निश्चयाने, जशा संतांनी सांगितलेल्या आहेत तशा जेव्हा आपल्याकडून भक्ती त्या केल्या जातात, तेव्हा तिथे ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही, हे संतही जाणतात. आणि म्हणून या आत्मनिवेदन या 9व्या भक्तीमध्ये तत्वमसी महावाक्याचं विवरण समर्थांनी केलेलं आहे. हे तर सोपं सोपं बोललं असते किंवा समर्थ, किंवा अनेक चरित्रात्मक मनाच्या श्लोकांमध्ये जसे दाखले दिलेले आहेत पुराणांमधले, तसे दाखले देऊन पण सांगितलं असतं समर्थांनी आत्मनिवेदनमध्ये. शबरी वाट बघत होती रामरायांची आणि मग ती जी वाट बघत होती त्याच्यातनं तिचं अंतःकरण जे आहे ते इतकं रामरायाच्या प्रेमाने ओतप्रोत भरून गेलं की जेव्हा रामराय आले तेव्हा तिचा देह, आपल्या सगळ्यांना कथा माहितीये की तो कापरासारखा जळाला, म्हणजे ती राम राम तत्वामध्ये एकरूप होऊन गेली. अशा अनेक दृष्टांत देता आले असते, पण समर्थ या आत्मनिवेदनमध्ये तत्वमसी महावाक्याचं संपूर्ण विवरण समर्थांनी केलेलं आहे. बघा, आपण विचार करूयात शास्त्रशुद्ध आणि हळूहळू तत्वमसी महावाक्याच्या विचाराकडे जाऊयात. आता भक्तीमध्ये भक्त भगवंताशी एकरूप होतो, तर ज्ञानामध्ये जीव जीव जो आहे तो ब्रह्माशी एकरूप होतो, ज्याला जीव ब्रह्मैक्य आपण म्हणतो. इथे जीव ब्रह्मैक्य होण्यासाठी ज्ञानामध्ये तत्वमसी महावाक्याचा उपदेश, जे श्रीगुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्य यावं लागतं. आणि तत्वमसी महावाक्याचा जप नाहीये. समर्थ आपल्याशी बोलतात, तत्वमसी महावाक्य भला त्याचा जप नाही बोलिला, तेथे विचारची साधके केला पाहिजे. तत्वमसी महावाक्याचा काय आहे तर विचार आहे. आता भक्तीमध्ये भक्त हा भगवंताशी एकरूप होतो, पण त्या भक्तीमध्ये सुद्धा काय आहे तर विचारच आहे. दोन्ही मध्ये विचार आहेत. बघा, थोडा विचार करूयात. आता भक्तीमध्ये एक 4-5 प्रश्न आपण आपल्याला विचारायचे की भक्तीमध्ये भक्ती करणारा माझ्यामध्ये कोण आहे? कोण भक्ती करतं माझ्यामध्ये? मन भक्ती करतं, का वाणी भक्ती करते, का चित्त भक्ती करतं, का आत्मा भक्ती करतो हो? आता मन भक्ती करतं असं म्हणावं तर पंचीकरणाचं शास्त्र सांगतं की मन हे कशाचं बनलेलं आहे? ते वायू तत्वाचं आहे, पंचमहाभूतांमधल्या. नंतर 3 गुणांमधल्या रजोगुणाचं आहे. आता पंचमहाभूत आणि ही जी 3 गुण जे आहेत ते कसं आहे तर अचेतन जड आहेत. म्हणजे मन पण कसं झालं? अचेतन जड झालं. तुकोबा आपल्या अभंगामध्ये मनाला आज्ञा देतात, मना तेथे धाव घेई विठ्ठलाचे चरणी राही. आता आज्ञा देणारा कोण आहे तर चेतन आहे. कोणाला आज्ञा देतोय? अचेतन मनाला आज्ञा देतोय. म्हणजे मन हे काय आहे तर माझ्यापेक्षा वेगळं आहे आणि म्हणून ते माझं स्वरूप असू शकत नाही. इथे समर्थांनी जे विचारले की तस्मात विचार करावा,
देव कोण तो ओळखावा. पुढे म्हणतात, मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा, विचार करिता उघडा आपण नाही. तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा आपण कैचा उरे, आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. अशी ही जी अनात्म तत्व आहे आपल्या देहातली, त्या अनात्म तत्वांचा विवेकाने काय करायचा तर निराश करायचा आहे. वाणी आहे, त्या वाणी जी आहे, त्या वाणीने आपण भक्ती करतो म्हणजे नाम घेतो आपण. पण ही वाणी सुद्धा कशी आहे बघा, तिला पण तुकोबा म्हणतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. म्हणजे तिला पण सांगतात ते. मग जिला सांगतात ती माझ्यापेक्षा काय असली पाहिजे तर वेगळी असली पाहिजे. पुढे चित्त जे आहे ते जलतत्वाचं आहे, रजगुणाचं आहे. जे पंचीकरणाच्या शास्त्राप्रमाणे ते अचेतन जड आहे. घार फिरते आकाशी तिचे चित्त पिलापाशी. म्हणजे ती आकाशात फिरते पण चित्त गुणापाशी येतात ते पिलापाशी आहे. ते चित्त पण अचेतन जड आहे, ते माझ्यापेक्षा वेगळं आहे. असा डिटेलमध्ये आपण तत्वधारणा करत गेलो तर पंचीकरणाच्या शास्त्राचा एक अभ्यास आहे. तो अभ्यास जर आपण इन डिटेलमध्ये केल्यानंतर लक्षात येतं 17व्या दशकामध्ये ही तत्व जी समर्थांनी सगळी सांगितलेली आहेत. स्थूल देहाची 25, सूक्ष्म देहाची 25, नंतर 32 तत्व, अशी एकूण 82 तत्व सांगितलेली आहेत. आणि ती अचेतन जड कशी आहेत याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. मग ही सगळी जी अचेतन जड तत्व आहे, मग आता आत्मा जो आहे, तो आत्मा भक्ती करतो का हो माझ्यामध्ये? आता आत्मा कसा आहे? तर स्वतः सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. तोच कोण आहे? तर तो सुखरूप आहे. तोच भगवंत आहे. त्याला भक्ती करण्याची आवश्यकता काय? मग आता माझ्यामध्ये भक्ती करणारा कोण आहे? जेव्हा समर्थ म्हणतात, तुझिया वियोगे जीवित्वाले, तुझा वियोग झाला आणि आम्हाला जीवदशा प्राप्त झाली. म्हणजे हा जो जीव आहे, जीवदशा जो घट्ट धरून बसलेला आहे, जो देहबुद्धी घट्ट धरून बसलेला आहे, त्याला समर्थ विभक्त असं म्हणतात. आणि हा जो जीव आहे तो भक्ती करणार आहे. आणि म्हणून समर्थ पुढे जाऊन म्हणतात, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेके कुळी कल्पना पालटावी. देहबुद्धी म्हणजे ही जीवदशा जाऊन आत्मबुद्धी करण्याचा अभ्यास कर. आणि ज्या चुकीच्या कल्पना तू धरून बसलेला आहेस, त्या चुकीच्या कल्पना ज्या आहेत त्या अभ्यास करून संतांच्या संगतीत, श्रीगुरूंच्या संगतीमध्ये शास्त्रांचा अभ्यास करून त्या चुकीच्या कल्पना ज्या आहेत त्या काय करतो तू काढून टाक. तर देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्यासाठी कुठून कुठे प्रवास करायचा आहे, कुठून कुठेच प्रवास करायचा नाहीये. तर फक्त देहबुद्धीचा विवेकाने निराश करायचा आहे. आणि विवेक सुद्धा मनमानी नव्हे, तर शास्त्रानुसारी. म्हणून समर्थ म्हणतात, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. पण वेदांत शास्त्राचा अभ्यास करा. देव कोण आहे म्हणजे खरा जो आहे, देव म्हणजे काय म्हटलं की खरा मी जो आहे, मीच देव आहे. जो खरा मी आत्मरूप मी जो आहे त्याची ओळख करून घ्या. कारण तो ह्या सगळ्या खाली काय झालेला आहे तर या तत्वांच्या खाली, अचेतन जड तत्वांच्या खाली तो लपलाय. आता अचेतन जड तत्वांना सुद्धा कुणाची सत्ता आहे? तर त्या चेतनाची सत्ता आहे. त्या देहाला चेतनाची सत्ता असल्यामुळे देह हलतोय, बोलतोय, डुलतोय, चालतोय, सगळं करतोय. पण आपल्याला काय वाटतं? देह म्हणजेच मी. जेव्हा देहातलं चैतन्य निघून जातं तेव्हा देह अचेतन जड होतो. देह पंचभूत मिळावा सेखी जाईल पंचत्वा, तो पंचमहाभूतांचा आहे. म्हणजे ही 82 तत्व जी आहेत, म्हणजे ह्या खोट्या मीचा जो आहे तो खूप मोठा बडिवार काय आहे तर चाललेला आहे. आणि हा देहातला जो खरा मी आहे तो कुठल्या कुठे निघून गेलाय. म्हणून समर्थ आपल्याला इथे तत्व झाडा करायला सांगतात. तत्व म्हणजे विवेकाने काय करा तर ती तत्व जे आहेत ती बाजूला सारा. जसं त्याला व्यतिरेक साधना असं म्हटलेलं आहे. जसं आपल्याला जे नकोय ते आपण बाजूला काढतो आणि जे हवंय ते आपण शोधतो. अशा खूप ड्रॉवर भरलेला आहे. मला एखादी चिठ्ठी शोधायची आहे तर इतका ड्रॉवर गच्च भरलेला असतो की आपण ती बाजूला बाजूला करतो ना चिठ्ठ्या, ही नाहीये, ही नाहीये, ही नाहीये, मग ती एक मला सापडते. अगदी त्याप्रमाणे व्यतिरेक साधनेने हे मी नाही, हे मी नाही, काय स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही, कारण देह मी नाही, महाकारण देह हा साधकाला असतो. तो महाकारण देह पण मी नाही. आणि त्याचं जे विश्लेषण आहे ते समर्थांनी 17व्या दशकामध्ये दिलेलं आहे. आणि असं विचारांनी बघा, ध्यानाला बसल्यानंतर आपण जेव्हा डोळे मिटून बसतो तेव्हा मुख्यत्वे ह्या निराश विवेकाने करायचा आहे की स्थूल देह मी नाहीये. जो बसलेला आहे आता, ज्याला कळतंय की घड्याळामध्ये 8 वाजलेत, मला ध्यानाला 8:30 पर्यंत बसायचंय. आता जोपर्यंत हे भान मला आहे
तोपर्यंत स्थूल देहाचं विस्मरण झालेलं नाहीये. बघा हा ध्यानाभ्यास आहे आणि तो खूप मोठा अभ्यास आहे. पण त्याच्या आधी आपल्याला आत्मानात्म, सारासार, क्षराक्षर हा सततचा दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा साधक सतत विचार करत राहतो, प्रपंचाची काळजी न करता, कारण प्रपंच जर या 9 भक्ती जर मी म्हणजे 8 भक्ती जर माझ्या व्यवस्थित झालेल्या असतील आणि भगवंतावर अपरंपार श्रद्धा असेल, अनन्य शरणागती असेल, तर संपूर्ण भगवंतावरती सोडून दिलेलं आहे की प्रपंच तुझा आहे. आणि असं जेव्हा सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे, असं जेव्हा अंतःकरण मोकळं राहतं, तेव्हा साधकाचं अंतःकरण हे सगळे विचार करायला समर्थ होतं. नाहीतर प्रपंचातले पण विचार आहेत आणि परमार्थाचे पण विचार आहेत. असे दोन्ही विचार करू शकत नाही. करू शकतो, पण जे पाहिजे ते साध्य होणं शक्य नाहीये. आणि म्हणून हा प्रपंच जो आहे प्रारब्धानुसारी होणार आहे, तर पूर्ण बाजूला सारून नाहीतर ध्यानाला बसल्यानंतर, डोळे मिटल्यानंतर जे प्रपंचातलं डोळे उघडे असताना अनुभवाला येत नाही, ते डोळे मिटल्यानंतर आपल्याला समोर दिसायला लागतं. कारण तो प्रपंच सत्यत्वाने बसलाय. तो अजून मी ईश्वर शरणागत किंवा तो अजून चित्तातून माझ्या निघालेला नाहीये. आणि म्हणून साधकाची पूर्व तयारी आहे. इथपर्यंत यायचं असेल तर. म्हणजे मग साधक जेव्हा ध्यानाला बसतो, तेव्हा म्हणजे ही पूर्वतयारी विचारांची आहे. आणि ध्यानाला बसल्यानंतर स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही. बघा आता सूक्ष्म देह मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचा आहे. आता मनामध्ये सतत संकल्प विकल्प सुरू असतील, तर ते ध्यानाला बसल्यानंतर काय मन स्थिर राहणार? आणि म्हणून त्यासाठी आधी मनाच्या श्लोकांचा अभ्यास आहे, मनाला नियंत्रित ठेवण्याचा अभ्यास आहे. आणि ही अतिशय अत्युच्च स्थिती आहे ध्यानाला बसण्याची. आणि तेव्हा मग आधी तर विवेकाने निराश करायचाच आहे आणि ध्यानाला बसल्यानंतर प्रत्यक्ष साधकाने त्या स्थूल देहाचा, सूक्ष्म देहाचा, कारण देहाचा तो विवेकाने निराश करायचा आहे. मग महाकारण देह जो साधकाला असतो, तो सुद्धा साधक देह काय होतो तर विवेकाने तिथे सोडून देतो. आणि मग पुढे माहितीये ना, पुढे आपण विचार करू. आता तो विचार करू नये. शून्याचा विचार आहे, मग समाधीचा विचार आहे तो. आणि म्हणून सुरुवातीला दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जर अ, अ, चित्त शांत करायचं असेल, तर माझा देह पण मला साक्षीत्व भावाने बघता आला पाहिजे आणि इतरांचे देह पण मला साक्षीत्व भावाने बघता आले पाहिजेत. कारण जर आपल्याला हा असा, तो तसा, ती तशी, आता हे कुणाचं असतं हो सगळं? हे प्रकृतीचं असतं आणि प्रकृतीचे स्वभाव असतात. प्रकृती ही नेहमी बदलती असते, पण तत्व कधीही बदलत नाही. आता आत्मतत्व सगळ्यांमध्ये समान आहे. पण आपलं लक्ष कोणाकडे असतं तर आपलं लक्ष मायेकडे असतं. त्याच्या स्वभावाकडे असतं, त्याच्या परिस्थितीकडे असतं, त्याचा होऊन गेलेला इतिहास जो असतो तो आपल्याकडे आपल्या चित्तात बसलेला असतो. मग आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यातल्या पण आणि दुसऱ्या व्यक्तीमधल्या पण बाजूला सारून ते आत्मतत्वाचं सतत अनुसंधान ठेवणं हे काय तर साधन आहे. म्हणून साक्षीत्वाने देहाचे व्यापार बघता आले पाहिजेत. सुख-दुःख कोणाला? जीवाला. आता जीवानी व्यावहारिक सत्तेमध्ये त्या समस्यांना शांतपणे तोंड द्यायलाच पाहिजे. कारण व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता अशा 2 सत्ता समर्थांनी सांगितल्यात. पण हा आत्मरूप मी जो आहे, मला मध्ये श्री गुरु सांगतायत, इथे समर्थ म्हणतात ना, आत्मा एक स्वानंद घन आणि अहमात्मा हे वचन, तरी मग आपण कैसा भिन्न उरला तेथे. आत्मा हा स्वानंद घन आहे, एकमेव आहे, भेदशून्य आहे, आनंद रूप आहे, असं श्रुती सांगते. श्रुती बोलते तेच म्हणजे श्रीगुरु बोलतात. श्रीगुरु बोलतात तेच संत बोलतात, तेच शास्त्र बोलतं. हे एकमेकांपेक्षा अजिबात वेगळं काहीही बोलत नाहीत. आणि ते बोलतात त्यामुळे माझं स्वरूप काय आहे तर आनंद रूपच आहे आणि त्यामुळे मी सुखदुःखांच्या अतीत आहे. असा सतत काय करायचं आहे तर सराव करायचा आहे. कोणी करायचा आहे? तर जीवानेच करायचा आहे. आणि मग जीव जेव्हा असा सतत सराव करतो, तेव्हा ह्या जगामधले सगळे व्यवहार त्याला साक्षीत्वाने बघता येतात. प्रारब्धाची फळं भोगणारा कोण आहे? जीव आहे. आता जीव हा प्रारब्धाने बांधलेला आहे. अनिवार्यपणे त्याला प्रारब्धाची फळं भोगावीच लागणार आहेत. बघा मुंडक उपनिषदामध्ये एक श्रुती आली, "द्वा सुपर्णा सयुजा सखया." एका झाडावरती 2 फांद्यांवर 2 पक्षी बसलेले असतात. एक पक्षी जो आहे तो फळं खातोय आणि दुसरा पक्षी जो आहे तो त्याच्याकडे शांतपणे बघतोय. आता फळं खाणारा पक्षी कोण आहे? तर हा जीव आहे. आणि साक्षीत्वाने बघणारा कोण आहे? तर तो ईश्वर आहे. म्हणजे तो प्रारब्धाची फळं खाणारा जीवात्माच आहे. पण हा साक्षीत्वाने बघणारा जो तो आत्मरूप मी आहे. तो त्याच्याकडे काय बघतोय? तर साक्षीत्वाने बघतोय. आणि अशी ही कला जर आपल्या जीवनामध्ये संत विचाराने जर आपल्याला जमली,
तर जीव हा प्रारब्धानुसार फळ भोगतो, तो प्रारब्धाने बांधलेला आहे. त्याला व्यावहारिक सत्तेमध्ये जे काही मला उपाय करायचे आहे, ज्या समस्या मला सोडवण्यासाठी जे काही उपाय करायचे ते सगळे करायचे, पण पोटातलं पाणी न हालता जर मला हे सगळं करता आलं, तर देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे प्रवास व्हायला मदत होऊन जाते. कारण आत्मतत्व कसं आहे तर एकमेव आहे, भेदशून्य आहे आणि असं संत मला सांगतात, की तो आत्मा तू आहे. बघा तत्वमसी महावाक्यातील असीपदाचा म्हणजे ते तू आहेस. असा असीपदाचा अनुभव घेणंच हे आत्मनिवेदन भक्तीच याचं काय आहे तर स्वरूप आहे. इथे समर्थ म्हणतात, त्वम पद तत्पद असीपद निरसूनि सकळ भेदाभेद वस्तू ठाईची अभेद आपण कैसा. आता इथे म्हटलंय त्वम पद तत्पद असीपद. आता त्वम म्हणजे हे जीववाचक आहे. तत् म्हणजे ईश्वरवाचक आहे. म्हणजे ते तू आहेस. आता ते काय, तू काय, आहेस काय आणि पुढे समर्थ म्हणतात, या तीनही पदांचा निराश केल्यावर विवेकाने तिथे कुठलाही भेद उरत नाही आणि मीच ब्रह्म आहे असा अनुभव येऊन जातो. विचार करूयात थोडा आपण. मी सांगण्याचा सोप्यात सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढे समर्थ म्हणतात, निरसिता जीवशिव उपाधी जीवशिवाची कैसे आधी जीवशिवाची कैसे आधी स्वरूपी होता दृढबुद्धी आपण कैसा. जीव आणि ईश्वर या दोन उपाधींचा निराश केल्यावर जीवत्व आणि शिवत्वच शिल्लक राहत नाही आणि मी ब्रह्म आहे असा अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष अनुभव येऊन जातो. या दोन उभे आपल्या समोर आहेत. तत्वमसी महावाक्याचा आपण विचार करूया. कारण इथे म्हटलं आहे की तत्वमसी महावाक्याचं विवरण केल्याशिवाय मूळ परब्रह्म तत्वाचा अनुभव येत नाही. तत्वमसी महावाक्य हे उपदेश वाक्य आहे. हे छांदोग्य उपनिषदामध्ये आलेलं आहे. ते तू आहेस असं श्रीगुरूंच्या मुखातूनच ते यावं लागतं. कारण त्यांच्या अनुभवात म्हणजे आपण म्हणू की श्रीगुरूंच्या मुखातून जे येतं ते ब्रह्मरसात भिजून येतं. ते अनुभव वाक्य असतं. कारण त्या अनुभवामध्ये त्यांचं सतत ब्रह्मानंदे सदा डुल्लतू असं जे वर्णन केलं जातं. कारण त्या अनुभवातून आलेलं हे अनुभव वाक्य आहे. ते तू आहेस म्हणजे उपदेश वाक्य श्रीगुरूंच्या मुखातून येतं. आता ते तू आहेस म्हणजे तत्वमसी या वाक्याचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ जो आहे तो लक्षात घ्यावा लागतो. बघा आता ते तू आहेस याच्यामध्ये त्वम पद इथे समर्थ म्हणतात ना, त्वम पद तत्पद असिपद. आता त्वम पदाचा वाच्यार्थ आणि त्वम पदाचा लक्षार्थ, तत्पदाचा वाच्यार्थ आणि तत्पदाचा लक्षार्थ. आधी वाच्यार्थ म्हणजे काय आणि लक्षार्थ म्हणजे काय याचा आपण विचार करू आणि मग पुढचा विचार करूया. आता वाच्यार्थ आणि लक्षार्थ समजावून घेऊया. बघा मी राहते चिंचवडला. आता चिंचवडवरून आम्हाला लग्नाला जावं लागतं पुण्याला. आता पुण्यात कार्यालय खूप मोठी मोठी आहेत. प्राधान्य लग्न करण्यासाठी म्हणून पुण्यात जास्त दिलं जातं. आता पुण्यात लग्न आहे 10:30चं. मग आता 10:30चं लग्न म्हटल्यानंतर आम्ही घरातून निघतो 1 तास पुष्कळ होतो जायला. मग आम्ही घरातून 9:15ला निघतो की थोडी 10-15 मिनिटं अजून धरून की पोचायला उशीर होईल म्हणून. आणि मी 9:15ला आम्ही घरातून निघालो. पुण्यात 10:30चं लग्न आहे. पण विद्यापीठाच्या इथे गेलो आणि इतकं ट्रॅफिक जाम लागलं की तिथेच आमचा अर्धा तास निघून गेला. मग आम्ही कार्यालयामध्ये पोहोचलो. कार्यालयामध्ये जेव्हा पोहोचलो तेव्हा मंगलाष्टका सुरू झालेल्या होत्या. दारामध्ये गेल्यानंतर आता हॉल तर गच्च भरला होता. आम्हाला काही आत जाता येईना. दारामध्ये अक्षदा वाटणारा एक जण उभे होते गृहस्थ. त्यांनी आमच्या हातामध्ये अक्षदा दिल्या आणि अक्षदा दिल्यानंतर आम्ही शुभमंगल सावधान मंगलाष्टका म्हटल्यानंतर असं शुभमंगल सावधान असा ध्वनी ऐकू आला आणि आम्ही हातातल्या अक्षदा ज्या आहेत अक्षदा आपण टाकल्या. आता ते कोणाच्या डोक्यावरती पडल्या हो? जे अलीकडे उभे होते त्यांच्या डोक्यावरती पडल्या. पण अपेक्षित कोण होतं लक्षार्थाने? ते नवरा नवरी. आता वाच्यार्थाने अलीकडच्यांच्या डोक्यावर पडल्या. पण लक्षार्थ कोण होतं? तर ते नवरा नवरी होते. तर आलं वाच्यार्थ काय आणि लक्षार्थ काय. अगदी समजण्यासाठी अजून सगुण मूर्ती आपल्या समोर आहे. जेव्हा आपण पूजा करतो भगवंताची तेव्हा वाच्यार्थाने तो विठ्ठल आहे पण लक्षार्थाने तो परब्रह्म आहे. जे वाच्यार्थ आणि लक्षार्थ. आता आपण थोडा इथे विचार करू. त्वमपद वाच्यार्थाने जीव आहे पण लक्षार्थाने तो कोण आहे? तोच आत्मा आहे. तोच कूटस्थ चैतन्य आहे. तत्पद वाच्यार्थाने ईश्वर आहे
आणि लक्षार्थाने तोच कोण आहे तर परब्रह्म आहे. आता जीव आणि ईश्वर हे वाच्यार्थ आहेत बरं का. त्वम पदाचा वाच्यार्थ जीव आहे, तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर आहे. आता हे दोघंही कसं आहेत तर सोपाधिक आहेत. म्हणजे उपाधी सहित आहेत. आता जीवाला उपाधी कुठली आहे? तर अविद्या ही जीवाची उपाधी आहे. आता अविद्या म्हटलं की अविद्येचं स्वरूप तर खूप मोठं आहे. मी देह आहे. देह म्हटलं की 4 देह आले. मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे. हे सगळे संबंधित जे आहेत तर देह काय आहेत तर हे माझे आहेत. हे सगळं सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा हे सगळं काय तर मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी चित्त आहे. हे सगळं काय तर हे अविद्येचं स्वरूप आहे. आणि ईश्वराची उपाधी काय आहे तर माया ही ईश्वराची उपाधी आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, की जीवाची उपाधी जी अविद्या आहे की नाही, त्या अविद्येचा निराश जीवाने शास्त्रानुसारी हा स्वतः अभ्यास करून करायचा आहे. आता मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांनी करून ठेवलेलं आहे. मनाच्या श्लोकांमध्ये मार्गदर्शन आहे 205 श्लोकांमध्ये. दासबोध ग्रंथामध्ये आता महावाक्य एक तत्वमसी आहे, पण त्याचा अनुभव येण्यासाठी जी अवांतर वाक्य असतात, जे महावाक्याचा अनुभव येण्यासाठी जो विस्तार केलेला असतो ग्रंथाचा, त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. आणि अवांतर वाक्याचा अभ्यास संत संगतीमध्ये जीवानी अविद्येच्या उपाधीचा निराश करण्यासाठी तो अभ्यास करायचा आहे. आणि ही जीवानी स्वतः साधना करून म्हणजे मनाला घडवायचंय, मनाला शिस्त लावायची आहे. आणि तसा अविद्येचा अभ्यास करून ती अविद्येचा निराश सातत्याने करत राहायचं आहे. त्यालाच काय म्हणतात विचारांची साधना. मग जीवाची अविद्या उपाधी काढण्यासाठी जीवानी साधना करायची आहे. आणि जेव्हा जीवाची अविद्या उपाधी चा विचारांनी निराश होतो, ते कुणाच्या लक्षात येईल हो? हे फक्त श्रीगुरूंच्या लक्षात येतं. कारण श्रीगुरूंच्या मार्गदर्शनाखाली जो शास्त्राभ्यास असतो, जी साधना असते, जेव्हा तो जीव करत असतो, तेव्हा तो जीव शुद्ध झाला का नाही, त्याचं अंतःकरण शुद्ध झालं का नाही, हे फक्त श्रीगुरूंच्याच लक्षात येतं, की याच्या अविद्येच्या उपाधीचा निराश झालेला आहे. उपाधी म्हणजे काय? जे माझ्यापेक्षा वेगळं आहे. आत्मस्वरूपापेक्षा जे जे वेगळं आहे ना, ते सगळं उपाधी आहे. उपाधी असली तरी त्या आत्मस्वरूपाचा अडत नाही आणि उपाधी नसली तरी त्या आत्मस्वरूपातला अजिबात अडत नाही. अजून एक दृष्टांत सांगते, उपाधी म्हणजे काय? अगं मी मैत्रिणीकडे मला जायचं होतं पुण्यामध्ये, घर मला काही माहिती नव्हतं. रिक्षावाल्यांनी मला एक त्या मी पत्ता जो माझ्याजवळ होता, तिथे मला कॉर्नरवरती रिक्षावाल्यांनी सोडलं. आता घर कुठे शोधायचं? मी एक जणांना विचारलं. म्हटलं असं-असं जोशी जे आहेत त्यांचं घर कुठे आहे? तर ते गृहस्थ असं मला म्हणाले, की "अहो ते समोरचं घर दिसतंय ना, त्या घरावरती कावळा बसलेला आहे. ज्या घरावरती कावळा आहे ना, ते त्या जोशींचं घर आहे." आता कावळा ही काय उपाधी आहे. त्या उपाधी निर्देश कोणाकडे करते? घराकडे करते. मला घर बरोबर सापडलं. आता परत जेव्हा मी त्या घरामध्ये गेले, तेव्हा तिथे कावळा नव्हता. पण मला घर सापडलं. बघा म्हणजे जे उपाधी असली तरी आत्मस्वरूप आहे, उपाधी नसली तरी सुद्धा आत्मस्वरूप आहे. उपाधीपासून त्याचं काहीही अडत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, "उपाधी वेगळे निर्विकार तुम्ही, काहीच तुम्हा संसार नाही." तुम्हाला उपाधी नाही म्हणून संसार नाहीये. आम्हाला उपाधी आहे म्हणून संसार आहे. ज्या देहाची उपाधी आहे, प्रपंचाची उपाधी आहे. आणि मग काय व्हायला पाहिजे? उपाधी नको म्हणजे संसार नको असेल तर देहाच्या निरासे पाविजया ठाया. देहाचा निराश करा म्हणजे जे माझं स्वरूप आहे तेच मला परत प्राप्त होऊन जाईल. आपला विचार चालला होता उपाधीचा. जे जीवानी या अविद्येचं स्वरूप म्हणजे अविद्या उपाधीचं स्वरूप समजावून घेऊन तशी साधना करून त्या वाच्या म्हणजे काय उपाधीचा निराश केला पाहिजे. आणि जेव्हा जीवाच्या अविद्या उपाधीचा निराश होतो आणि श्रीगुरूंच्या ठिकाणी त्याची नोंद होते, तेव्हा ईश्वराची जी माया उपाधी आहे म्हणजे ही अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, त्या श्रीगुरूंच्या संकल्पाने त्या माया उपाधीचा निराश होतो. म्हणजे जीवाची अविद्या उपाधी गेली, जीवच कोण आहे? आत्मा आहे. ईश्वराच्या माया उपाधीचा निराश झाला, ईश्वरच ब्रह्म आहे. आणि आत्मा आणि ब्रह्म एकाच गोत्रातले आहेत. म्हणजे ते तू आहेस. हे जीवा, तूच कोण आहेस? तर तू परब्रह्म आहेस. आणि म्हणून श्री गुरु जे उपदेश करतात तत्वमसी महावाक्याचा, की ते ब्रह्म तू आहेस. मग आता जेव्हा ते मला सांगतात, की ते ब्रह्म तू आहेस, तेव्हा मग मी पण काय म्हणायचं? ते तू आहेस म्हणायचं का? तर सहा अहम. ते ब्रह्म मी आहे.
आत्मविश्वासाने साधकाने साधना करायची. माझे श्रीगुरु सांगतात की ते ब्रह्म मी आहे म्हणजे मी ब्रह्म असणारच आहे. कारण बघा असं मला श्रीगुरु सांगतायत पण तरी मला खूप संदिग्धता असते, शंका असतात मनामध्ये. ते ब्रह्म मी असेन का? कारण इतकी देहबुद्धी घट्ट असते. इतकं तादात्म्याने आपण त्या प्रपंचाशी काय असतं तर जोडून असतो. आणि म्हणून अभ्यासाने आधी माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा, की ते ब्रह्म मी आहे. माझे श्रीगुरु सांगतायत, संत सांगतायत, शास्त्र सांगतायत आणि जर तशी मी साधना केली, तसा विचार केला, तसा अभ्यास केला, तर मला सुद्धा आत्मानुभूती येणार आहे आणि मी त्यांच्याच सारखंच म्हणजे मीच आनंदरूप होऊन जाणार आहे. पुढे समर्थ आपल्याशी इथे बोलतायत, की तो कसा आहे आत्मा? तर त्रिगुणातीत आहे आणि जीव कसा आहे तर त्रिगुणात्मक आहे. मग त्रिगुणात्मक जीवानी त्रिगुणातीत होण्यासाठी काय करायचंय? तशी साधना करायची आहे. कारण आपण रजतम मध्ये काय असतो तर रजोगुण जास्त प्राबल्याने असतो. मग तो रजोगुण कमी करायचा असेल तर आहार, विहार, उच्चार, आचार आपल्याला सांगितलंय भगवद्गीतेमध्ये समर्थांचे पण 3 समाज जे आहेत त्याचा आपण अभ्यास केलाय. त्याच्या अभिव्यक्ती समर्थांनी सांगितल्या. तर त्या अभिव्यक्ती कमी करायच्या असतील तर मला साधना कशा पद्धतीने केली पाहिजे? मग तो त्रिगुणातीत जीवात्मा कसा होईल? म्हणजे त्रिगुणातीत स्वरूप जे माझं आहे ते माझं मलाच कसं अनुभवाला येईल? पुढे तो आत्मा कसा आहे? सहा अहम, ते ब्रह्म मी आहे. श्री गुरूंनी सांगितलं ते तू आहेस. पण ते ब्रह्म मी आहे. मग तो कसा आहे? आत्मा निर्गुण आहे, निरंजन आहे. तयासी असावे अनन्य, अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कैसा तेथे. आता आत्मा निर्गुण आहे, त्याला गुण नाहीयेत. जीवात्मा गुण रहित आहे. निरंजन म्हणजे त्याला स्वतःचा रंग नाहीये, कारण तो निरवयव आहे. रंग कुणाला लावता येतो? इथे पृष्ठभाग आहे, त्याला रंग लावता येतो. त्याला पृष्ठभागच नाही, त्याला रंग काय लावणार? कारण तो निरवयव, त्याला आकारच नाहीये, तो सावयव नाहीये आणि म्हणून त्याला रंग लावता येत नाही. म्हणून तो अरूप आहे, अवर्ण आहे आणि तो मी आहे. म्हणजे देह असला तरी मी आहे, देह गेला तरी मी आहे. ही साधना जर आपण आपल्याशी जोडून घेतली की नाही, सहा अहम असं जे तत्व आहे ते मी आहे. देह गेला तरी मी आहेच. संत म्हणतात ना, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. हे कुठून बोलतात ते? तर इतका त्यांना तर अनुभूती आलेली असते की देह गेला म्हणजे उपाधी नसली तरी सुद्धा मी आहे. पाप पुण्याचा लेप जीवाला आहे, पण आत्मरूप मी पाप पुण्य रहित आहे आणि तो मी आहे. आत्मा तो अद्वैत आहे, तिथे द्वैताला अजिबात प्रवेश नाही आणि जिथे द्वैत आहे, जिथे दुसरं आहे, तिथे संसार आहे. मग संसार जीवाला राहणार आहे की नाही हो? जोपर्यंत देहबुद्धीमध्ये आपण या जगतामध्ये राहतो, देहबुद्धीत नाही, जोपर्यंत जीवात्मा जगतामध्ये जीवन जगतो, तोपर्यंत त्याला देहामध्ये राहणं आवश्यकच असतं. पण देहबुद्धीचा निराश झाल्यानंतर तो ज्या जगतामध्ये राहतो, जे तो तादात्म्याने अजिबात राहत नाही. संपूर्ण देहाचा निराश झालेला असतो आणि फक्त तिथे आनंदाची स्थिती असते, म्हणजे अद्वैताची स्थिती असते. राहताना दिसतो द्वैतात, पण अंतःकरण मात्र काय असतं तर पूर्णपणे या द्वैतातून बाहेर पडलेलं असतं आणि अद्वैत स्थितीवरती ते आरूढ झालेलं असतं. आता आरूढ झालेलं असतं असं म्हणायचं तरी का? इतकी तिथे सहज स्थिती असते म्हणजे, की मी ब्रह्म आहे, ही सुद्धा तिथे स्थिती नसते. पण आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण, निखळ निर्गुणी आपण कोण कैसा. आता तिथे गुण तर नाहीच आहे, म्हणून निर्गुण म्हटलेलं आहे. सगुण निर्गुण त्याच्या अजून निरपेक्ष अगुण शब्द माऊली हरिपाठामध्ये वापरतायत. आता काय बोलायचं, पण समजुतीपुरतं काहीतरी बोलावं लागतं. म्हणून आपल्या समोर हे विचार इथे समर्थांनी सांगितले, की तो आत्मा कसा आहे? तो आत्मा म्हणजे कुठे दूर नाहीये, तर तो आत्मा मीच आहे आणि सहा अहम, ते ब्रह्म मी आहे. जे श्रीगुरूंनी जो उपदेश केलेला आहे, उपदेश वाक्य आणि पुढे सोहम म्हणजे सहा अहम, ते ब्रह्म मी आहे. त्याचं रूपांतर जेव्हा अनुभवात होतं, तेव्हा हम सहा मध्ये विलीन होतो, तेव्हा काय होतं? तर तिथे ती अनुभूती येऊन जाते. आणि म्हणून हे सगळे विचार जे आहेत बघा, सततचा विचार आहे. तत्वमसी महावाक्याचे चिंतन आहे. आता जीव पण कसा आहे? तर त्याला पण सांगितलं की तो कसा आहे तर त्रिकालाबाधित नाहीये. तो सत, असत, विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या आहे. म्हणजे तो माईक आहे. आणि परब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते कसं आहे तर ते एकच सत्य आहे. बरं अगदी सोप्यात सोपं आपण समजून घ्या. कारण जीव जो आहे, जीवाची व्याख्या अशी केली शास्त्रकारांनी, की जीव इज इक्वल टू कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा.
प्लस त्याचं बुद्धीत पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला चिदाभास असं म्हणतात. आणि प्लस बुद्धी. थोडा विचार करू, अगदी सोपं आहे. आता बुद्धी कशाची आहे? अग्नितत्वाची आहे, सत्वगुणाची आहे. म्हणजे ती अचेतन जड आहे. म्हणून ती काय आहे? तर ती मिथ्या आहे. आता जे बिंब पडलंय बुद्धीमध्ये, कारण बुद्धीमध्ये का बिंब पडलं? ती सत्वगुणाची आहे, अतिशय शुद्ध आहे आणि बिंब घेण्याचं आत्मस्वरूपाचं सामर्थ्य त्या बुद्धीमध्ये आहे. आणि त्याला चिदाभास असं म्हटलं. एक दृष्टांत घेतला म्हणजे लक्षात येईल आपल्या. बघा, आपण सूर्य बघितलेला आहे सगळ्यांनी. आणि सूर्य आता कौलारू घर आहे आणि त्या कौलामध्ये एक फट आहे. त्या सूर्याची किरणं जी आहेत ती कौलातून भिंतीवर पडतात. म्हणजे सूर्याचा आपण कवळसा ज्याला म्हणतो तो. आता जो कवळसा जर आपण बघितला असेल भिंतीवर पडलेला, तर तो कवळसा पण गोल असतो, त्याला प्रकाश असतो आणि त्याला किमान थोडीशी का होईना उष्णता असते. आम्ही लहानपणी त्या किरणांमध्ये जेव्हा कागद असा छोटासा पकडायचो, तेव्हा तो बराच काळ धरला की तो असा थोडासा जळायचा. म्हणजे त्याच्यामध्ये उष्णता आहे. जे सूर्याचे जे धर्म आहेत, जो सूर्य पण गोल आहे, त्याला प्रखर उष्णता आहे आणि त्याला एक प्रकाश आहे. आणि तेच धर्म त्या बिंबामध्ये सुद्धा आहेत की नाही? आता समजा ते कौल बंद केलं, तर काय होईल हो? तर त्या प्रतिबिंबाला त्या बिंबात जाण्याव्यतिरिक्त म्हणजे सूर्यात जाण्याव्यतिरिक्त काही गत्यंतरच नाहीये. कारण तो तिथेच जाणार. अगदी त्याचप्रमाणे हा जो आत्म्याचा बुद्धीत पडलेला जो प्रकाश आहे, जो चिदाभास आहे, जेव्हा बुद्धी ध्यानामध्ये काय होते, त्या बुद्धीचा संपूर्णपणे निराश होतो, तेव्हा ते जे प्रतिबिंब पडलेलं आहे, तो चिदाभास ज्याला आपण म्हणतोय, तो जाईल कुठे? तर तो मूळच्या स्वरूपात जाऊन विलीन होऊन जातो आणि त्यालाच काय म्हणतात? आत्मानुभूती. कारण सत्य एकच तत्व आहे. जीव नावाचं तत्व जे कसं आहे, सत, असत, विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या. सत म्हणावं. आता सत कशाला म्हणतात? त्रिकालाबाधित जे त्याला सत म्हणतात. ते जे कधीच जात नाही. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. म्हणजे तर कधी नाही असं होतच नाही. पण जीव तसा आहे का? जन्माला येतो, प्रारब्ध संपलं की जातो. बरं असत म्हणावं, तर आज आपल्याला त्याचा अनुभव आहे. मग त्याला असतही म्हणता येत नाही. आता असत शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी केलेली आहे, सशाचं शिंग जे कधीच नसतं ते असत. वांझेचा पुत्र, आता वांझ आणि पुत्र हेच किती विपरीत आहे. म्हणजे ते कधीच मी त्याला असत म्हटलंय. पण मग जीव तसा आहे का? तर आपल्याला अनुभव तर आत्ता आहे. म्हणजे त्याला असतही म्हणता येत नाही. जे सतच्या लक्षणांची जुळत नाही, असतच्या लक्षणांची जुळत नाही. म्हणून सत, असत असं ते विलक्षण आहे. तर विलक्षण म्हणजे बघा, एखादं मूल शाळेतनं येतं, छान हातपाय धुतं, दप्तर जागेवरती ठेवतं, डबा काढून ठेवतं दप्तरामधला, जेवायला बसतं हातपाय धुवून. आणि एखादं मूल असतं, दप्तर फेकून देतं, नंतर डबा तिथेच राहतो, दुसऱ्या दिवशी आई ओरडते. मग ती आई म्हणते, "काय रे विलक्षण आहे तू?" म्हणजे चांगली लक्षणच त्याच्यामध्ये काही नाहीयेत. म्हणजे इतरांपेक्षा ते विलक्षण आहे. अगदी त्याचप्रमाणे सतच्या लक्षणांची जुळत नाही, असतच्या लक्षणांची जुळत नाही, असं विलक्षण आहे. म्हणून त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. म्हणून त्याला अनिर्वचनीय म्हटलेलं आहे आणि म्हणून ते मिथ्या आहे. म्हणून सत, असत, विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या अशी कशाची व्याख्या आहे? तर इथे जीवाची व्याख्या समर्थांनी सांगितली. आपण मिथ्या साच देव, देवभक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. जीवरूप मी हा सत, असत, विलक्षण असून ब्रह्मरूप देव त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि जेव्हा जीव जो आहे एकच सत्य तत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे आणि ज्या बुद्धीचे धर्म बंद होतात ध्यानामध्ये, तेव्हा तो जो चिदाभास आहे तो स्वतःच्या स्वरूपामध्ये ज्याप्रमाणे प्रतिबिंब बिंबामध्ये विलीन होतं, त्याप्रमाणे चिदाभास आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये काय होतो, तर तो विलीन होऊन जातो. आणि यालाच आत्मनिवेदन असं म्हटलंय. या नाव आत्मनिवेदन ज्ञानियांचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले. ज्याने जीव आत्म्याशी ऐक्य पावतो ते आत्मनिवेदन आणि त्यामुळेच ज्ञाता ज्ञेयात मिसळून ज्ञानरूप झाल्याचे समाधान मिळवतो आणि हीच नववी भक्ती आहे. इथे खूप छान आपल्या समोर विचार आलाय की ह्या सगळ्या भक्ती जरी केल्या तरी सुद्धा ही नवमी भक्ती जी आहे, बघा भगवंत म्हणतात की एरवी तिजी ना चवथी, हे पहिली ना सरती, पै माझी सहज स्थिती भक्ती नाम. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी हे सगळे भक्तीचे प्रकार आहेत. हे सगळे भक्तीचे अवयव आहेत. पण जे माझी सहज स्थितीला प्राप्त होतात, तीच खरी भक्ती आहे.
आणि असा जो सहज स्थितीला गेलेला जो भक्त असतो तो अत्यंत भगवंताला प्रिय असतो. तो ज्ञानी भक्त असतो. आता आपण हा सगळा जो आत्मनिवेदन मध्ये जो विचार केला, तर म्हणून म्हटलं की भक्ती आणि ज्ञान याचा सुरुवातीला मी थोडा विचार सांगितला, की भक्तीतूनच ज्ञान प्रसवतं. त्यामुळे भक्ती पण तितकीच महत्वाची आहे. आणि ज्ञानाची पण जोड जर भक्तीला असेल, तर साधकाची साधना म्हणजे साधकाचा जो आत्मनिवेदनापर्यंतचा जो प्रवास आहे, म्हणजे आत्मनिवेदन होईपर्यंत जे साधकाला विचार लागतो, तो अतिशय शास्त्रशुद्ध आणि व्यवस्थित रीतीने त्याला तो करता येतो. आणि असं आत्मनिवेदन झालं, की त्या जीवाचं शिवदशेमध्ये त्यात जीव शिवदशेमध्ये विलीन होऊन जातो. आणि हेच काय आहे तर त्या संपूर्ण परमार्थाचं ते आनंद रूप होणं, हेच याच्यात जीवाचं काय तर सार्थक आहे. अशी आत्मनिवेदन भक्ती आपणा सर्वांना श्रीगुरूंच्या कृपेने माझ्या सकट आपल्याला प्राप्त हो, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते आणि इथेच वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.